आज ना आपण कारळाची चटणी बनवूया। आता कारळ हे थंडीच्या दिवसामध्ये खाल्लेले खूप चांगले असते, शरीरासाठी पौष्टिक आहे। आता यासाठी लागणारे साहित्य बघूया। कारळाची चटणी बनवायला खूप कमी साहित्य लागतं। मीठ, लाल मिरची पावडर आणि लसूण हा भरपूर घ्यायचा, म्हणजे चटणीला छान चव येते। आणि लसूण जास्त खाल्लेला हृदयासाठी पण चांगला असतो। कारळ हे खूप हेल्दी असतात। आता कढई चांगली गरम झालेली आहे, यामध्ये आपण आता कारळ टाकूयात। हे बघा, आणि याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। याप्रमाणे याला सतत हलवायचं, म्हणजे ते जळाले नाही पाहिजे। हे बघा, आता असा आवाज आला ना तडतड, की समजायचं कारळ भाजले। आता हे कारळ चांगले भाजलेत। हे बघा, असे उडतात ते तडतड तडतड होऊन। आता हे चांगले भाजलेत, आता याला आपण काढून घेऊ। आता याला एका ताटामध्ये काढून घेतलं आणि थोडा वेळ हे थंड होण्यासाठी असंच ठेवूयात। आता हे बघा, याच्यामध्ये मी पहिले लसूण थोडासा बारीक करून घेते, अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं, खूप बारीक नाही करायचा। हे बघा, आता यामध्ये मी कारळ टाकणार। हे कारळ टाकले का यात लगेच लाल मिरची पावडर आणि मीठ पण टाकायचं असं, आणि म्हणजे मग ते चांगलं मिक्स होतं। हे बघा, आपली कारळाची चटणी तयार आहे। एक चमचा रोज खाल्ली तरी शरीरासाठी खूप चांगली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।